का प्रेग्नंट बाया खाली पडतात? लाजा वाटायला पाहिजे ना. खुर्च्या तोडतात तर खुर्ची खाली करा म्हणा. नाही सुविधा नाही आमच्या दारापर्यंत रिक्षा मला म्हणतात तिकडे रस्ता करा बाया. मी येत नाही तिकडे. दारा पुढे कचरा सही करायचे पैसे मागताय. कुणाला काय झालं? तो बोर्ड लावलाय ना काढून टाका म्हणे. बोर्ड लावलेला काढून टाका. तो पावसाचं पाणी घरात घुसतो. घरात नुसतं सुविधा नाही. एक सुविधा यांना म्हणा कुठल्याही रस्त्यापेक्षा आमच्या गलीत एकच दिवस राहून दाखवा. मी जिंदगीभर त्यांच्या घरी गुलामगिरी करीन. झाडू मारीन पाणी भरीन. एकच दिवस राहून दाखवा म्हणा. नाल्याचा कोळा वाजतो. आमच्या नांदी काढायचं नाही. निघू देणार एकाल बी ऑफिसर एकाल बी निघू देणार. जय भवानी जय भवानी. शांताबाई आवाज नाही करायचा. घर मारतो आम्ही. पोलिसांना बोला. घर मारतो आम्ही. एक सुविधा नाही. एक सुविधा नाही. लाजा वाटायला पाहिजे. पैसे माणसात करायचे पैसे. अरे कोण लाच घेता? फक्त बोलणं लावून ठेवले. जय भवानी जय भवानी. चला एक गेम लावा. आम्हाला सुविधा मिळेपर्यंत नाही. सरकार सरकार आम्हाला जबाब पाहिजे. जोपर्यंत जबाब भेटणार नाही तोपर्यंत काही माहिती उद्या नाही. आम्ही काय कडे बोलतो नाही का? अधिकारी पाहिजे आम्हाला. बाकीचे काय इकडे बसा. गेट लावा द्या. अधिकारी पाहिजे. जबाबदारी एक जण येते. त्या सोनाने अमृत करले बोला तरच आम्ही घरी जाऊ. मी तर आत्मदान करू इथे. आमची मरण्याची वाट पाहत आहे का? बंद करायचं खाली करा म्हणा. तुमच्याकडे त्यामध्ये होता सही करायचे पैसे मागतो तर सोनं नेतो अमृत. आमचा आंदोलनाचा हेतू असा आहे. आमच्या एरियात एक सुविधा दाखवून द्या. एक सुविधा दाखवली त्यांना 1 लाखाचं बक्षीस देईन मी. एक सुविधा दाखवून द्या. रस्तानी गटारनी लाईटनी घंटागाडी येत नाही. लहान मुलांना शाळेत द्यायला रिक्षा येत नाही. महिलांना रोडवर उभं राहावं लागतं. लहान मुलं रोडवर उभे राहतात. आणि एखाद्या मुलाचं काही झालं तर इतके ऍक्सिडेंट होतात तरी आरामखोरांचे डोळे उघडत नाही. एवढे रस्ते खराब आहे. डबल सीट आले ना पडून जाता खाली मुलं बिन महिला बी. डबल सीट आले तर कोणी येत नाही. तिकडे भाजीची गाडी येत नाही. भाजीचे गाडीवाले सुद्धा घुसत नाही. एक सुविधा दाखवून द्या यांनी. दालनात दिले तर इकडे इतके मगरूड आहे. एवढी मस्ती आहे. एवढी मस्ती त्यांच्या अंगात एक उत्तर द्यायला येत नाही. समोर त्यांच्याकडे उत्तरच नाही. ते येतील कसे काय? उत्तर नाही त्यांच्याकडे म्हणून ते येऊ शकत नाही. ते भ्रष्टाचारी आहे. हे भ्रष्टाचार केल्याशिवाय यांचं पोट भरत नाही. यंदा जळगाव महापालिकेचा बिहार करून टाकलाय अधिकाऱ्यांनी. बिहार पेक्षा बेहत्तर झाली आहे महापालिका. सगळे अधिकारी भ्रष्टाचारी आहे. तुम्ही आज काय केलेलं इथे? आम्ही ताला टोकलाय महापालिकेला. कोणाला मध्ये जाऊ देणार नाही आणि कोणाला बाहेर येऊ देणार नाही. सहाय्यक आयुक्त मध्ये बसून सुद्धा बाहेर आले नाही. मस्ती अंगात मस्ती ती अंगात. सत्तेची मस्ती खुर्चीची मस्ती आहे ती म्हणून बाहेर आले. या ठिकाणी अधिकाऱ्यांना वारंवार फोन केला जातोय तरी अधिकारी ते येत नाहीयेत. म्हणजे मग महिला त्यांच्या समस्या मगरुडी महिलांच्या समस्या कोण सोडवीन? आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एवढ्या महिलांना सुविधा दिल्या. सगळ्या लाडक्या बहिणी आहे आणि इथं आमचे हाल करता येते. आज हे बातमी शिंदे साहेबापर्यंत जाऊ द्या. मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊ द्या.
हे केवढे मातून गेले महापालिकेचे अधिकारी जळगावचे, बिहार करून टाकलं यांनी. इतके आरामखोर आहे. आज जर तुमच्या या मागणी पूर्ण झाल्या तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? आम्ही इथंच बसू ना. आम्ही जाणार नाही घरी, त्यांना बी जाऊ देणार नाही, आम्ही पण जाणार नाही. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आम्ही इथंच ठिय्या मांडू.